परिस्थितीत वीज गेली असताना विद्युत कर्मचाऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचे धाडस. तिच्यावर आम्ही सर्वजण अवलंबून आहोत. ती थोडा वेळ जरी घरात नसली ना तरी माणसाचा जीव कासावीस होतो. ती आजच्या परिस्थितीत आमची एकदम जवळची निकटवर्ती झाली आहे. ती थोडा वेळ जरी गेली तरी मात्र घरात सर्वत्र काळोख पसरलेला असतो. ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे आम्हा सर्वांना प्रकाश झोतत ठेवणारी व सर्वांची जीवाभावाची मानली जाणारी खास मैत्रीण वीज. हीच वीज खंडित झालेली होती. तिला पूर्ववत करण्यासाठी पुराच्या पाण्यातून प्रवास करीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धाडस दाखवलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या कर्मचाऱ्यांचे धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. खरं तर ब्रह्मपुरी तालुक्यात सोमवार मंगळवारपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. एवढेच नव्हे तर वैनगंगा नदीला पूर आलेला आहे. शेत जमिनी पाण्याखाली आलेल्या आहेत. सर्वत्र पाणीच पाणी आहे. काही ठिकाणी विद्युत पॉवर हाऊसमध्ये पुराचे पाणी घुसलेले आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे अन्य ठिकाणी खंडित झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्याची जबाबदारी विद्युत कर्मचाऱ्यांची असल्यामुळे जीव मुठीत घेऊन धोका पत्करण्याची वेळ कदाचित येईलच अशी शक्यता होती. असाच प्रसंग शाखा गांगलवाडी येथील महावितरण विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना अनुभवायला मिळाला. गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी बरडकिन्ही गावातील विद्युत वाहिनी पाण्याखाली आल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला. मात्र सर्वत्र पुराचे पाणी असल्याने कर्मचाऱ्यासमोर वेळेत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. विद्युत अधिकाऱ्यांनी वेळीच प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बोट्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. वेळीच बोट्स उपलब्ध होताच सूरज खोब्रागडे, सचिन चहांदे, आकाश नखाते, बोंडे व अन्य विद्युत कर्मचाऱ्यांनी बोटच्या साहाय्याने पाण्यातून रिस्क घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत वीज पुरवठा सुरळीत केल्यामुळे या जिगरबाज विद्युत कर्मचाऱ्याच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.